वेलकम ऑल. सर्व विद्यार्थ्यांचं परत एकदा JNS बेसिक झुलॉजी या चॅनलवर मी स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे स्कॉल्डॉन्स क्रॅनियल नर्व्स. स्कॉल्डॉनचे जे क्रॅनियल नर्व्स आहेत त्या संदर्भातली माहिती आज आपल्याला घ्यायची. आपल्याला माहिती आहे की क्रॅनियल नर्व्स म्हणजे अशा नर्व्स ज्यांचं डायरेक्टली ब्रेनशी कनेक्शन असतं. म्हणजे अशा नर्व्स ज्या ब्रेनपासून इनर्वेट झालेल्या असतात त्यांना क्रॅनियल नर्व्स म्हणतात. ब्रेनशी अटॅच झालेल्या ज्या नर्व्स असतात ज्या वेगवेगळे सेन्सेशन वाहून नेण्याचं काम करतात त्यांना क्रॅनियल नर्व्स म्हणतात. एकूण स्कॉल्डॉनचा विचार करता यामध्ये 10 क्रॅनियल नर्व्स आहेत. ह्युमन बिईंगमध्ये 12 क्रॅनियल नर्व्स असतात, पण स्कॉल्डॉनमध्ये एकूण 10 क्रॅनियल नर्व्स आहेत. आणि त्या 10 क्रॅनियल नर्व्सला 10 नंबर रोमन नंबर दिलेले आहेत. म्हणजे 1, 2, 3 लाईक धिस 1 ते 10 असे रोमन नंबर दिलेले आहेत. म्हणजे 1 नंबरची क्रॅनियल नर्व्स म्हणजे तीच असणार आहे जी फिक्स नाव असते. 2 नंबरची, 3 नंबरची असं नुसतं नंबर जरी सांगितला तर क्रॅनियल नंबर तर क्रॅनियल नर्व्स आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणजे यामध्ये पहिली ऑल्फॅक्टरी, फर्स्ट सेकंड ऑप्टिक, थर्ड ऑक्युलोमोटार, फोर्थ ट्रॉक्लियर, फिफ्थ ट्रायजेमिनल, सिक्स्थ ॲब्ड्युसन्स, सेवन्थ फॅसियल, एट्थ ऑडिटरी, 9th ग्लॉसोफॅरिंजियल अँड 10th वॅगस अशा प्रकारचे क्रॅनियल नर्व्स असतात. आणि ह्या सगळ्या क्रॅनियल नर्व्स ह्या पियर्ड असतात. त्याची सगळ्याची माहिती ह्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. सगळ्या क्रॅनियल नर्व्स ह्या पियर्ड असतात. पण त्यानंतर ह्या 10 क्रॅनियल नर्व्सचा नंबर लागल्यानंतर नंबर दिल्यानंतर त्यानंतर आणखी काही क्रॅनियल नर्व्सचा शोध लागला बऱ्याच दिवसानंतर. म्हणून त्या क्रॅनियल नर्व्सला नाव दिलं गेलं, नंबर दिला गेला तो म्हणजे 0 नंबर, आणि त्याचं नाव आहे टर्मिनल नर्व्स. हे टर्मिनल नर्व्स कुठून अराईज होतात? ज्यावेळेस तुम्ही ब्रेनचं स्ट्रक्चर बघता, ब्रेनच्या व्हेंट्रल साईडपासून आपल्याला न्यूरोपोर एक स्ट्रक्चर दिसतं. जे कोणी बघितलं नसलं ब्रेनचे व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये. तर त्या न्यूरोपोरपासून एक पेअर निघालेला असतो आणि जो ऑल्फॅक्टरी साईडकडे, ऑल्फॅक्टरी सॅककडे जातो. ऑल्फॅक्टरी लोबचे ज्याचं कनेक्शन असतं असे जे काही नर्व्स आहेत त्याला टर्मिनल नर्व्स म्हणतात. आणि टर्मिनल नर्व्सला 0 अशा प्रकारचा नंबर दिलेला आहे. म्हणजे एकूण क्रॅनियल नर्व्स 10 आहेत स्कॉल्डरमध्ये आणि एक 0 नंबरची अशी क्रॅनियल नर्व्स आहे ज्याचं नाव आहे टर्मिनल नर्व्स त्याला म्हणलं जातं. आता एकानंतर एक अशा क्रॅनियल नर्व्सची आपण माहिती घेऊ. यामध्ये नंबर 0 असलेले क्रॅनियल नर्व्स त्याचं नाव आहे टर्मिनल ऑर प्री ऑल्फॅक्टरी. त्याचं नाव आहे प्री ऑल्फॅक्टरी. आता डायग्राममध्ये आपल्याला ऑल्फॅक्टरी हे जे काही रिजन आहे ते दिसतंय. पण क्रॅनियल नर्व्स यामध्ये 0 नंबरची दिसणार नाही. ती ब्रेनच्या व्हेंट्रल साईडला आपल्याला त्या स्ट्रक्चरमध्ये दिसेल कदाचित. मग यामध्ये ऑल्फॅक्टरी सॅकला अटॅच झालेली जी काय 0 नंबरची क्रॅनियल नर्व्स आहे त्याला नाव आहे टर्मिनल किंवा प्री ऑल्फॅक्टरी. ही कुठून अराईज झालेलं आहे, त्याचं कनेक्शन जे आहे, त्याचं जे ओरिजिन आहे किंवा जे काय उगम आहे त्या क्रॅनियल नर्व्सचा, ते अरायझिंग थ्रू न्यूरोपोर ऑफ सेरेब्रम. सेरेब्रम हा जो पार्ट आहे ब्रेनचा, फोरब्रेनचा, त्यामध्ये न्यूरोपोर हे एक रिजन असतं. त्या रिजनपासून 0 नंबरची किंवा 0 नंबरची क्रॅनियल नर्व्स, 1 नंबरची क्रॅनियल नर्व्स म्हणजे पहिली क्रॅनियल नर्व्स 0 म्हणून आपण त्याला म्हणतो, अशी क्रॅनियल नर्व्स त्याचं नाव आहे टर्मिनल किंवा प्री ऑल्फॅक्टरी अराईज झालेले आहे. ही जी क्रॅनियल नर्व्स आहे चा पेअर आहे ते सेन्सरी ह्या प्रकारामध्ये मोडतो. एकूण क्रॅनियल नर्व्स, सर्व ज्या क्रॅनियल नर्व्स आहेत त्याचे 3 प्रकार होतात. एक आहे सेन्सरी, दुसऱ्या प्रकारच्या क्रॅनियल नर्व्स असतात त्यांना मोटार म्हणतात, आणि तिसऱ्या मिक्स प्रकारच्या क्रॅनियल नर्व्स असतात. सेन्सेशन वाहून येण्याच्या काही क्रॅनियल नर्व्स असतात त्यांना सेन्सरी म्हणतात. ज्या कुठले तरी ॲक्शन घडून आणतात त्याला मोटार म्हणतात. आणि मिक्सर कशाला म्हणायचं तर त्यामध्ये असे काही ब्रँचेस असतात ज्या काही सेन्सरी असतात आणि काही मोटार या स्वरूपात असतात, मग त्याला मिक्सर असं म्हणलं जातं. मग एकूण पहिली जी काय क्रॅनियल नर्व्स आहे ज्याला आपण 0 नंबर दिलेला आहे, ज्याला टर्मिनल असं नाव दिलेलं आहे आणि ज्याला प्री ऑल्फॅक्टरी म्हणतात, त्याचं ओरिजिन आहे. क्रॅनियल नर्व्सचा अभ्यास करत असताना तुम्हाला पहिल्यांदा त्याचा नंबर, त्यानंतर त्याचं नाव, त्यानंतर कुठून ओरिजिन झाली आणि त्यानंतर कुठे इनर्वेट, कुठल्या पार्टशी कनेक्टेड आहे, कुठल्या पार्टला इनर्वेट करते, अशा स्वरूपात अभ्यास करावा लागतो. हे काही महत्त्वाचे त्यामध्ये कॉलम आपल्याला करावं लागतील. त्यामध्ये नंबर 0 त्याचं नाव आहे टर्मिनल ऑर प्री ऑल्फॅक्टरी, त्याचं ओरिजिन आहे न्यूरोपोर ऑफ सेरेब्रम, आणि ज्याचं कनेक्शन आहे कुठेतरी दॅट कॅन इनर्वेट द ऑल्फॅक्टरी रिजन. ऑल्फॅक्टरी रिजनशी त्याचं कनेक्टेड अशा प्रकारचं कनेक्शन आहे. म्हणजे जे काही रिजन आहे जे विशेष प्रकारचे सेन्सेशन वाहून येण्याचं काम करते. डिटेक्शन ऑफ
चेंजेस इन वॉटर अशा प्रकारचे सेन्सेशन आहेत. स्मेलिंगचे सेन्सेशन किंवा ऑल्फॅक्टरी अशा प्रकारचे सेन्सेशन ज्याला स्मेलिंग सेन्सेशन म्हणतात ते वाहून येण्याचं काम या क्रॅनियल नर्वद्वारे केलं जातं, म्हणून त्याला सेन्सरी म्हटलं जातं. आणखीन एक तुम्ही कॉलम करू शकता ज्यावर ते कुठल्या प्रकारची नर्व आहे म्हणजे त्याचा प्रकार त्यामध्ये लिहू शकतो, की सेन्सरी असं आपण या क्रॅनियल नर्वला 0 नंबरच्या क्रॅनियल नर्वला म्हणू शकतो. फर्स्ट नंबरचे क्रॅनियल नर्व आहे त्याचं नाव आहे ऑल्फॅक्टरी. फर्स्ट क्रॅनियल नर्व आहे ऑल्फॅक्टरी, जी डायग्राममध्ये सध्या आपल्याला दिसते. ऑल्फॅक्टरी नर्व फर्स्ट ऑल्फॅक्टरी, दिस अरायजेस फ्रॉम ऑल्फॅक्टरी लोब. फर्स्ट क्रॅनियल नर्व जी आहे ती ऑल्फॅक्टरी लोब्सपासून अराईज झालेली आहे आणि ही पण सेन्सरी अशा प्रकारची क्रॅनियल नर्व्ज आहे आणि ज्याचं रिलेशन आहे स्मेलशी. स्मेल या प्रकारचे जे संवेदना आहेत त्या ब्रेनपर्यंत पोहोचण्याचं काम ऑल्फॅक्टरी जी फर्स्ट क्रॅनियल नर्व्ज आहे त्याच्याद्वारे केलं जातं. सेकंड क्रॅनियल नर्व्ज ऑप्टिक. दुसरी जी क्रॅनियल नर्व आहे क्रॅनियल नर्वचा पेअर आहे ते म्हणजे ऑप्टिक. ऑप्टिक कशी आहे? ऑप्टिक इज अ थिक आणि शॉर्ट नर्व आहे, थिक आहे आणि शॉर्ट नर्व आहे. अरायजेस फ्रॉम द ऑप्टिक थॅलॅमस और व्हेंट्रल साईड ऑफ डायन्सेफिलॉन. डायन्सेफिलॉन फोरमेनचा जो पार्ट आहे त्यापासून ही नर्व्ज अराईज झालेलं आपल्याला दिसते. ऑप्टिक असं नाव आहे तिचं. आणि 2 क्रॅनियल नर्व्ज आपण ज्यावेळेस ब्रेनचं स्ट्रक्चर बघतो व्हेंट्रल साईड बघेल, व्हेंट्रल साईड बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 2 अशा प्रकारच्या ऑप्टिक नर्व्ज एकमेकाला कनेक्ट झालेल्या असतात आणि त्याप्रमाणे त्यामध्ये क्रॉसिंग तयार झालेलं असतं आणि ज्याला काय म्हणतात ऑप्टिक चायझ्मा. अशा प्रकारचा ऑप्टिक चायझ्मा तयार होतो जो आपण ब्रेनच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपल्या त्या स्ट्रक्चरमध्ये व्हेंट्रल साईडच्या ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर पाहिले. ऑप्टिक नर्व्ज हॅव्हिंग अ पेअर अरायजेस फ्रॉम द डायन्सेफिलॉन, व्हेंट्रल साईड ऑफ द डायन्सेफिलॉन अँड दिस ऑप्टिक नर्व्ज आहे त्याचं कनेक्शन कुठं आहे? इट इनरवेट्स रेटिना ऑफ आय. आयच्या रेटिनाशी ज्या ठिकाणी इमेज तयार होते त्या रिजनला ऑप्टिकचं कनेक्शन असतं आणि ही सुद्धा सेन्सरी अशा प्रकारचे नर्व्ज आहे आणि इन रिलेशन टू द साईट. दिस इज सेन्सरी अँड हॅविंग रिलेशन टू साईट. आता आईचं काम आहे ते साईटशी संबंधित आहे. दिसणे ह्या प्रकाराशी आपण डोळ्याचा संबंध जोडतो, त्यामुळे ही सेन्सरी नर्व्ज या नर्व्जमुळं साईट जी काही दृश्य आहे ती त्या ॲनिमलपर्यंत पोचणार आहे. तिसरी क्रॅनियल नर्व्ज आहे ज्याचं नाव आहे ऑक्युलोमोटार. जर नावामध्येच मोटार असं आल्यामुळं ही सेन्सरी अशा प्रकारची नाही तर मोटार या प्रकारामध्ये मोडणारी क्रॅनियल नर्व आहे. थर्ड ऑक्युलोमोटार कुठून अराईज झालेलं आहे? तर डायग्राममध्ये तुम्हाला त्याचं लोकेशन दिसतं, त्या लोकेशनकडे पण लक्ष असू द्या. नाव, नंबर आणि लोकेशन. नर्व थर्ड ऑक्युलोमोटार अरायजेस फ्रॉम व्हेंट्रल सरफेस ऑफ मिडब्रेन. पहिल्या तर 2 क्रॅनियल नर्व्ज होत्या त्या फोरब्रेनपासून अराईज झालेल्या होत्या, निघालेल्या होत्या. थर्ड क्रॅनियल नर्व्ज आहे त्याचं नाव ऑक्युलोमोटार, जे अराईज होते किंवा ते ज्याचं ओरिजिन आहे ते मिडब्रेनमधून आहे आणि त्याचे 4 वेगवेगळे प्रकार होतात. डिवाइड्स इंटू 4 ब्रँचेस. 4 जरी यामध्ये वेगवेगळे ब्रँचेस होत असले तर या डायग्राममध्ये दाखवलेले नाहीत. तर 4 यामध्ये वेगवेगळे ब्रँचेस तयार होतात अँड विच इनर्वेट्स द इन्फेरियर, सुपेरियर, अँटेरियर रेक्टी मसल्स अँड इन्फेरियर ऑब्लिक मसल्स ऑफ आय. आयबॉल जे आहे, आयबॉलचे मुवमेंट होण्यासाठी या अशा प्रकारच्या मसल्स असतात. त्यामुळे 2 प्रकारच्या मसल्स असतात. एक आहे रेक्टी मसल्स आणि दुसरं म्हणजे ऑब्लिक मसल्स असतात. रेक्टी मसल्स आणि ऑब्लिक मसल्स यामध्ये असतात. रेक्टी मसल्सचे परत त्यामध्ये 4 प्रकार होतात: इन्फेरियर, सुपेरियर, अँटेरियर, पोस्टेरियर. त्यापैकी इन्फेरियर, सुपेरियर आणि अँटेरियर रेक्टी मसल्सला ऑक्युलोमोटार कनेक्टेड झालेले असतात आणि त्याचसोबत इन्फेरियर ऑब्लिक मसल्स ज्या एकूण 2 असतात, इन्फेरियर आणि सुपेरियर. तर इन्फेरियर ऑब्लिक मसल्ससोबत याचं कनेक्शन असतं ऑक्युलोमोटारचं. ही आहे थर्ड क्रॅनियल नर्व्ज, ज्याचं नाव आहे ऑक्युलोमोटार अरायजेस फ्रॉम मिड ब्रेन अँड हॅव्हिंग कनेक्शन टू द आयबॉल अँड काय फंक्शन काय आहे ऑक्युलोमोटारचं? कंट्रोलिंग द मुवमेंट ऑफ आयबॉल, आयरीज आणि लेन्स, आयबॉल, आयरीज हे जे काय आहेत ऑर्गन्स आहेत त्याच्याशी कनेक्टेड असतात. त्याची मुवमेंट करण्यामध्ये म्हणजे डोळ्याच्या आयबॉलची जी काय मुवमेंट आहे त्याची मुवमेंट करण्यासाठी, म्हणजे डोळ्यामध्ये आयबॉल जो आहे त्याची मुवमेंट करण्यासाठी ऑक्युलोमोटारचं हे खास फंक्शन आहे. नंबर 4th क्रॅनियल नर्व्ह ज्याचं नाव आहे ट्रॉक्लियर. अशा प्रकारे
ट्रॉक्लिअर ही 4th नंबरची क्रॅनियल नर्व्ज आहे, ज्याला पॅथेटिक असंही नाव आहे. दिस ट्रॉक्लिअर आरायजेस डॉर्सोलेटरल फ्रॉम मिडब्रेन. परत ही मिडब्रेनपासून आरायज झालेली अशा प्रकारची क्रॅनियल नर्व्ज आहे. म्हणजे क्रॅनियल नर्व्ज नंबर 3 आणि 4 मिडब्रेनपासून आरायज झालेल्या असतात. अँड सप्लायज हॅविंग द कनेक्शन विथ सुपेरियर ऑब्लिक मसल्स ऑफ आय. एक जी ऑब्लिक मसल्स जी राहिली होती, ज्याचं कनेक्शन 3rd ऑक्युलोमोटरशी नाही, ती 4thनं अटॅच झालेलं आहे. त्याचं नाव आहे सुपेरियर ऑब्लिक मसल्स ऑफ आयबॉल अँड विच इज ऑल्सो अ मोटार टाईप ऑफ क्रॅनियल नर्व्ज. ही सुद्धा मोटार टाईपची क्रॅनियल नर्व्ज आहे. आणि ही सुद्धा काय करते, ही क्रॅनियल नर्व्ज, ट्रॉक्लिअर क्रॅनियल नर्व्ज आयबॉलची मुवमेंट करण्यामध्ये भाग घेते. त्यानंतर नंबर 5th क्रॅनियल नर्व्ज, 5व्या नंबरची क्रॅनियल नर्व्ज, ज्याचं नाव आहे ट्रायजेमिनल. क्रॅनियल नर्व्ज 5 ते क्रॅनियल नर्व्ज 10, या ज्या क्रॅनियल नर्व्ज 5 ते 10 ह्या सगळ्यांचं ओरिजिन आहे ते मेडुला ऑब्लॉंगेटापासून असतं. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड जे आहेत त्या फोरब्रेनशी अटॅच आहेत. 3rd आणि 4th क्रॅनियल नर्व्ज जे आहे यांचं ओरिजिन आहे मिड ब्रेन, आणि 5th to 10th क्रॅनियल नर्व्ज यांचं ओरिजिन आहे ते म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा. त्यामध्ये 5वी जी मोठी अशा प्रकारची क्रॅनियल नर्व्ज आहे, 5 क्रॅनियल नर्व्ज नंबर 5 आणि 7 ह्या मोठ्या क्रॅनियल नर्व्ज मिक्स स्वरूपाच्या अशा क्रॅनियल नर्व्ज आहेत. त्यामध्ये अनेक ब्रँचेस आहेत. त्यामध्ये एकूण 4 ब्रँचेस आहेत. ट्रायजेमिनल, त्याचं नाव आहे क्रॅनियल नर्व नंबर 5, नाव आहे ट्रायजेमिनल, आरायज झाल्या मेडुला ऑब्लॉंगेटापासून, आणि ज्याच्या एकूण 4 अशा ब्रँचेस आहेत. तर कुठल्या ब्रँचेस आहेत, त्यामध्ये एक आहे ऑप्थॅल्मिक सुपरफिशियालिस, ऑप्थॅल्मिक प्रोफंडस, मॅक्झिलरीस आणि मॅन्डिब्युलरिस अशा प्रकारचे 4 ब्रँचेस आहेत. त्या एकानंतर एक आपण बघू. त्यामध्ये पहिली ब्रँच आहे क्रॅनियल नर्व नंबर 5th ट्रायजेमिनल. त्याची पहिली ब्रँच जी आहे ती म्हणजे ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियालिस. ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियालिस आणि सेम नेम नंबर असले सारखं नाव असले ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियालिस 7th ह्यांचं जे ओरिजिन आहे किंवा ह्यांचे रनिंग आहे जे कुठं आहेत ते सेम सारख्याच ठिकाणी आहेत, 5th आणि 7th. त्यामध्ये ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियालिस पासेस फॉरवर्ड अबोव्ह द ऑर्बिट. डोळ्याचा जो भाग आहे, हे जे रिजन आहे ते डोळ्याचं रिजन आहे, ऑर्बिटचं रिजन आहे, त्याच्या वरून अशा प्रकारचे क्रॅनियल नर्व्ज आरायज झालेले, ज्याचं नाव आहे ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियालिस. आणि जी सेन्सरी प्रकारची क्रॅनियल नर्व्ज आहेत आणि सप्लाय स्किन ऑफ स्नाउट, आणि ज्याचं कनेक्शन आहे स्नाउटच्या स्किनशी, सेन्सरी. ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियालिस क्रॅनियल नर्व्ज ट्रायजेमिनलची एक ब्रँच आहे जी ऑर्बिटच्या वरून आपल्याला गेल्यासारखी दिसते आणि सेन्सरी आहे, आणि जी इनर्वेट करते और सप्लाय स्किन ऑफ स्नाउट. त्यानंतर पुढची ब्रँच ऑप्थॅल्मिकस प्रोफंडस. ट्रायजेमिनल क्रॅनियल नर्व्ज 5 नंबरची क्रॅनियल नर्व्ज, ज्याची पुढची ब्रँच आहे, दुसरी ब्रँच आहे ऑप्थॅल्मिकस प्रोफंडस. ही सुद्धा आपल्याला दिस पासेस फॉरवर्ड अलॉंग द इनर सरफेस ऑफ आयबॉल. जो आयबॉलचं स्ट्रक्चर आहे राऊंड केलेलं, त्याच्या इनर सरफेसमधनं आपल्याला ही क्रॅनियल नर्व्ज आरायज झालेली दिसते, आणि शेवटी ती सुपरफिशियालिस ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियालिसशी कनेक्ट होते. ही सुद्धा सेन्सरी आहे आणि पुढे जाऊन हे याला भेटते वरच्या क्रॅनियल नर्व्जला, आणि ज्याचं कनेक्शन परत सप्लाय डॉर्सल स्किन ऑफ स्नाउट, परत डॉर्सल साईडच्या स्किन जी आहे स्नाउटची त्याला इनर्वेट करण्याचं काम ही क्रॅनियल नर्व्ज करते. त्यानंतर तिसरी ब्रँच ट्रायजेमिनलची मॅक्झिलरीज. मॅक्झिलरीज जी आपल्या क्रॅनियल दिसते, त्या मॅक्झिलरीज क्रॅनियल नर्व्ज आपल्याला थोडंसं त्याच्या 2 ब्रँचेस दिसतात, मॅक्झिलरीज सुपेरियर आणि मॅक्झिलरीज इन्फेरियर अशा प्रकारचे 2 ब्रँचेस आहेत, मॅक्झिलरीज सुपेरियर आणि मॅक्झिलरीज इन्फेरियर. मॅक्झिलरीज सुपेरियर जे आहे ते मॅक्झिलरीज सुपेरियर एक्सटेंड्स फ्रॉम द फ्लोअर ऑफ ऑर्बिट. ऑर्बिटच्या फ्लोअरवरून ते आपल्याला आरायज झालेले दिसते, आणि ही सुद्धा सेन्सरी प्रकारची आहे, आणि विच कॅन इनर्वेट द स्किन ऑफ स्नाउट. परत स्नाउटची जी स्किन आहे, वेंट्रल साईडची स्किन आहे, वेंट्रल साईडची स्किन त्याला कनेक्टेड अशा प्रकारे मॅक्झिलरीज सुपेरियर आहे. त्यानंतर आहे मॅक्झिलरीज इन्फेरियर. मॅक्झिलरीज इन्फेरियर सप्लाय द स्किन ऑफ पोस्टिरियर पार्ट ऑफ अप्पर जॉ.
मॅक्झिलरीज इन्फेरियर जे आहे ते आपल्याला कुठं दिसते, हे माउथ रिजन आहे. आणि माउथ रिजनच्या वर माउथ रिजन अप्पर जॉ जे आहे, अप्पर जॉच्या पार्टला कनेक्टेड असलेली मॅक्झिलरीज इन्फेरियर आहे. म्हणजे फिफ्थ क्रॅनियल नर्व जे आहे ट्रायजेमिनल, त्याच्या दोन त्यामध्ये एक आहे मॅक्झिलरीज, ही जी ब्रँच आहे त्यामध्ये दोन आहेत, दोन ब्रँचेस आहेत परत सब डिवायडेशन, मॅक्झिलरीज सुपेरियर, मॅक्झिलरीज इन्फेरियर. फिफ्थ क्रॅनियल नर्व ट्रायजेमिनल, त्याची चौथी ब्रँच आहे मॅन्डिब्युलरिस. मॅन्डिब्युलरिस जे आहे इट ऑल्सो पासेस अलॉंग द पोस्टिरियर वॉल ऑफ ऑर्बिट. पोस्टिरियर वॉलपासून परत अराईज झालेलं आहे आणि ज्याचं कनेक्शन आहे मिक्स्ड स्वरूपाची क्रॅनियल नर्व्ज आहे आणि जी कनेक्टेड दिसते आपल्याला लोअर जॉशी. मॅन्डिब्युलरिस रिजन म्हणजे लोअर जॉचा पार्ट असतो आणि लोअर जॉशी कनेक्टेड असलेली आहे ही अशा प्रकारची मॅन्डिब्युलरिस एक ब्रँच आहे ट्रायजेमिनलची, जी विच कॅन सप्लाय टू द मसल्स ऑफ लोअर जॉ, टंग आणि गिल रिजन. हे झालं फिफ्थ क्रॅनियल नर्वच्या संदर्भात. सिक्स्थ क्रॅनियल नर्व ज्याचं नाव आहे ॲब्ड्युसन्स. ॲब्ड्युसन्स क्रॅनियल नर्व आपल्या डायग्राममध्ये दिसणार नाही, कारण ज्यावेळेस आपण ब्रेनचं व्हेंट्रल स्ट्रक्चर पाहू तर व्हेंट्रल स्ट्रक्चरमध्ये जो काय मिडुला ऑब्लॉंगेटा प्रकारचं मिडुला जो आहे त्या मिडुलाच्या स्ट्रक्चर तुम्ही अजून परत पाहात, त्यामध्ये अशा प्रकारे मध्यभागात आपल्याला एक पेयर दिसतो. जो पेयर आहे तो म्हणजे ॲब्ड्युसन्स, तिथून अराईज झालेले असते. मध्यभागामधून व्हेंट्रल साईडच्या ॲब्ड्युसन्स अराईज झालेले असते. ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं गेलं नाही. हे एक स्मॉल अशा प्रकारचे नर्व्ज आहे, मोटार स्वरूपाचे नर्व्ज आहे, अरायझिंग मिड व्हेंट्रली फ्रॉम मिडुला इनरवेट द पोस्टीरियर रेक्टस मसल्स ऑफ आय. पोस्टीरियर रेक्टस मसल जे आहे आयची त्याच्याशी रिलेटेड आहे, म्हणजे मूव्हमेंट, आयची मूव्हमेंट करण्यामध्ये ही भाग घेते. त्यानंतर ॲब्ड्युसन्स झाल्यानंतर सेवन्थ क्रॅनियल नर्व्ज, त्याचं नाव आहे फॅसियल. ही एक मोठी अशा प्रकारे क्रॅनियल नर्व्ज आहे. परत एक फिफ्थ झाल्यानंतर सेवन्थ क्रॅनियल नर्व्ज एक ब्रँचेड अशा प्रकारचे अनेक ब्रँच असलेली क्रॅनियल नर्व्ज आहे. अरायझिंग फ्रॉम द साईड ऑफ मिडुला, मिडुलाच्या साईडनं अराईज झालेले असते. अँड हॅव्हिंग क्लोजली असोसिएटेड विथ फिफ्थ क्रॅनियल नर्व्ज, पाचव्या क्रॅनियल नर्व्जशी ज्याचं कनेक्शन असतं. आणि इट इज बोथ सेन्सरी अँड मोटार, सेन्सरी मोटार अशा प्रकारचे मिक्स क्रॅनियल नर्व्ज फॅसियल आहे. त्याच्या परत 4 ब्रँचेस होतात, ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियलिस, बक्कॅलिस, पॅलाटिनस, हायोमॅन्डिब्युलरिस अशा 4 ब्रँचेस परत यामध्ये आपल्याला सेवन्थ क्रॅनियल नर्व्ह ज्याचं नाव आहे फॅसियल त्याच्या दिसतात. पहिली ब्रँच आहे ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियस. तुमच्या लक्षात असेल की अशाच प्रकारे आपण ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियलिस फिफ्थ पण बघितली होती. तशाच प्रकारे ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियलिस सेवन्थ कनेक्टेड आहेत फिफ्थशी. As already mentioned, it is a large flattened nerve running forward along the upper border of orbit, and which is having the similar name of branch fifth, that is the trigeminal nerve. It supplies the ampulla of Lorenzini on the dorsal side of snout. Snoutच्या dorsal side याचं कनेक्शन आहे. विशेष प्रकारचा ampulla of Lorenzini अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिकचे पाहत असताना यामध्ये पाहिलेलं होतं. त्यामध्ये हे स्ट्रक्चर जे दिसतं त्याला कनेक्टेड अशा प्रकारची ऑप्थॅल्मिकस सुपरफिशियल ब्रँच आहे, जी सेवन्थ क्रॅनियल नर्व्ह फॅसियलची ब्रँच आहे. सेकंड ब्रँच सेवन्थ क्रॅनियल नर्व्ह जे आहे फॅसियल त्याची एक सेकंड ब्रँच आहे, बक्कॅलिस असं म्हणतात. इट रन फॉरवर्ड्स ऑन द फ्लोअर ऑफ ऑर्बिट अलॉंग विथ द मॅक्झिलरीज सुपेरियर ब्रँच ऑफ फिफ्थ. टुगेदर दे फॉर्म द लार्ज इन्फ्रा ऑर्बिटल नर्व्ह. ही एक अशी लार्ज ब्रँच आहे, त्या अनेक आपल्याला छोटे छोटे ब्रँचेस झालेले दिसतात. अँड सप्लाय इन्फ्रा ऑर्बिटल कॅनल अँड असोसिएट विथ ॲम्प्युला ऑफ लॉरेंजिनी. इन्फ्रा ऑर्बिटल कॅनल आणि त्यासोबत लोअर साईड व्हेंट्रल साईड जे आहे असोसिएटेड ॲम्प्युला ऑफ लॉरेंजिनी जे काय लोअर साईड आहे व्हेंट्रल साईड आहे त्याला कनेक्टेड अशा प्रकारची ब्रँचेड बक्कॅलिस अशा प्रकारची एक ब्रँच आहे फॅसियल क्रॅनियल नर्व्हची. तिसरी जी ब्रँच आहे फॅसियल क्रॅनियल नर्व्हची सेवन्थ क्रॅनियल नर्व्हची त्याचं नाव आहे पॅलाटिनस. रनिंग अक्रॉस द फ्लोअर ऑफ ऑर्बिट. डायरेक्टली आपल्याला ऑर्बिटवरून गेल्यासारखी आपल्याला क्रॅनियल नर्व्ह दिसते. अँड सप्लाय टू द रूफ ऑफ बक्कल अँड फॅरेंजियल कॅव्हिटी. बक्कल कॅव्हिटी आणि फॅरेंजियल कॅव्हिटीला कनेक्टेड एक ब्रँच आहे
7ची ज्याला म्हणतात पॅलाटिनस. ही तिसरी ब्रँच झाली. आणखीन एक ब्रँच आहे 7th क्रॅनियल नर्वची, त्याचं नाव आहे हायोमॅन्डिब्युलरिस किंवा हायोमॅन्डिब्युलर. हायोमॅन्डिब्युलर जे आहे तर हायोमॅन्डिब्युलरची परत यामध्ये 3 वेगळ्या ब्रँचेस आपल्याला दिसतात. इट रन्स अलॉंग द पोस्टेरियर वॉल ऑफ ऑर्बिट. जे परत 3 ब्रँचेस आहेत. एक आहे हायोडियन, मॅन्डिब्युलरिस इंटर्नस, मॅन्डिब्युलरिस एक्सटर्नस. अशा 3 ब्रँचेस आपल्याला दिसतात. हायोडियन, मॅन्डिब्युलरिस एक्सटर्नस, मॅन्डिब्युलरिस इंटर्नस. मॅन्डिब्युलरिस इंटर्नस आणि मॅन्डिब्युलरिस एक्सटर्नस अशा काही ब्रँचेस आहेत ज्या हायोमॅन्डिब्युलरच्या वेगवेगळ्या ब्रँचेस. हायोडियन किंवा हायोमॅन्डिब्युलरच्या मधील जी काय फर्स्ट ब्रँच आहे हायोडियन, जी कनेक्टेड असते थ्रोटशी, मसल्स ऑफ थ्रोट विच इनर्वेट मसल्स ऑफ थ्रोट. देन मॅन्डिब्युलरिस इंटर्नस हॅविंग द कनेक्शन or innervate to the mucous membrane of buccal floor, and mandibularis externus which is having the connection with the mandibular canal. अशा प्रकारे 7th क्रॅनियल नर्व आहे फॅसियल, त्याची जी ब्रँच आहे 4थी ब्रँच हायोमॅन्डिब्युलरिस, त्याविषयी माहिती घेतली. क्रॅनियल नर्व नंबर 8 ऑडिटरी. 8वी क्रॅनियल नर्व ज्याचं नाव आहे ऑडिटरी. एक शॉर्ट अशा प्रकारचे थिक आणि शॉर्ट असे नर्व दिसते, जे परत मेडुलापासून आराईज झाल्यासारखे आपल्याला दिसते. मेडुलापासून आराईज झालेले आहे. अँड पासिंग इन टू ऑडिटरी कॅप्सूल टू इनर्वेट द मेम्ब्रेनस लेब्रँथ. ऑडिटरी हा पार्ट आहे मेम्ब्रेनस लेब्रँथ, त्याला कनेक्टेड असलेली जे काय 8th क्रॅनियल नर्व आहे त्याचं नाव आहे ऑडिटरी. ही सेन्सरी अशा प्रकारची क्रॅनियल नर्व आहे आणि ती साऊंड वेव्ज जे आहेत ते साऊंड वेव्ज कलेक्ट करून ब्रेनकडे पोहोचवण्याचे, ते सेन्सेशन ब्रेनकडे पोहोचण्याचं काम ऑडिटरीद्वारे केलं जातं. त्यानंतर 9th क्रॅनियल नर्व ज्याचं नाव आहे ग्लॉसोफॅरिंजियल. ही एक परत मिक्स अशा प्रकारची क्रॅनियल नर्व आहे. अरायझिंग व्हेंट्रोलॅटरली फ्रॉम मेडुला, आणि त्याच्यात 3 ब्रँचेस होतात परत. नाइन्थ जी क्रॅनियल नर्व ज्याचं नाव आहे ग्लॉसोफॅरिंजियल, त्या ग्लॉसोफॅरिंजियलच्या परत 3 ब्रँचेस आहेत. डिवाइड इंटू 3 ब्रँचेस: प्री ट्रिमॅटिक, पोस्ट ट्रिमॅटिक अँड फॅरिंजियल. आपण नीट जर बघितलं ग्लॉसोफॅरिंजियल क्रॅनियल नर्व, समजा मी सायला स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये ग्लॉसोफॅरिंजियल आहे सपोज, आणि याच्यात परत 3 ब्रँचेस झालेले आहेत. अशा वेगवेगळ्या 3 ब्रँचेस आपल्याला झाल्या दिसतात. हे फर्स्ट गिलशी कनेक्टेड अशा प्रकारची नर्व्ज आहे. 9th ग्लॉसोफॅरिंजियल जे नर्व्ज आहे क्रॅनियल नर्व्ज आहे ती गिलशी कनेक्टेड झालेली आहे, आणि त्यामध्ये 3 ब्रँचेस झालेले आपल्याला दिसतात. एक ब्रँच आहे प्री ट्रिमॅटिक, दुसरी आहे पोस्ट ट्रिमॅटिक, आणि तिसरी जी ब्रँच आहे तर फॅरेंजियल नंतर. प्री ट्रिमॅटिक म्हणजे सपोज एक गिल आहे, गिलच्या अँटेरियर साईडकडनं जी काय आराईज झालेली क्रॅनियल नर्व्ज त्या प्री ट्रिमॅटिक म्हणतात. जी ब्रँच आहे त्याला प्री ट्रिमॅटिक म्हणतात. पोस्टेरियर साईडपासून आराईज झालेली जी ब्रँच आहे त्याला पोस्ट ट्रिमॅटिक म्हणतात. आणि मध्यभागामध्ये जी काय एक छोटी अशी प्रकारची क्रॅनियल नर्व्ज आपल्याला ब्रँच दिसते त्याला फॅरेंजियल म्हणतात. विच इनर्वेट द म्युकस मेम्ब्रेन ऑफ फॅरेंक्स, जी फॅरेंक्सच्या म्युकस मेम्ब्रेनशी फॅरेंक्सशी कनेक्टेड आहे थोडक्यात. अशा प्रकारे 9th जी क्रॅनियल नर्व्ज आहे नाव आहे ग्लॉसोफॅरिंजियल, आणि त्याच्या 3 ब्रँचेस असतात. एक ब्रँच प्री ट्रिमॅटिक जी गिलच्या अँटेरियर साईडकडे आराईज झालेली असते, पोस्ट ट्रिमॅटिक जी गिलच्या पोस्टेरियर साईडकडे आराईज झालेली असते, आणि एक फॅरेंजियल आहे जी मध्यभागामध्ये आपल्याला शॉर्ट अशा प्रकारची दिसते, आणि ज्याचं कनेक्शन असतं फॅरेंजियल पार्टशी, फॅरेंक्सशी. त्यानंतर लास्ट क्रॅनियल नर्व्ज नंबर 10 विच इज हॅविंग द नेम वॅगस. वॅगस अशा प्रकारचे क्रॅनियल नर्व्ज आहे. ही सगळ्यात मोठी लार्जेस्ट अशा प्रकारचे क्रॅनियल नर्व्ज आहे वॅगस. तर यामध्ये आपल्याला वॅगस जे क्रॅनियल नर्व्ज आहे ज्याचं कनेक्शन असतं सेकंड गिल टू 5th गिल. एकूण स्कॉल्डरमध्ये 5 गिल्स असतात. पहिलं जे गिल आहे त्याचं कनेक्शन आहे, पहिल्या गिलची कनेक्शन असलेली जी का नर्व्ज आहे ती आहे 9th ग्लॉसोफॅरिंजियल, आणि
2 ते 5 या गिल्सला अटॅच झालेली जी काय किंवा इनर्वेट झालेली जे कनेक्टेड असले अशा प्रकारची जी क्रॅनियल त्याला वॅगस म्हणतात. त्याचा नंबर आहे 10th विषयी माहिती घेऊ. 10th परत 3 ब्रँचेस आहेत. एक आहे लॅटरॅलिस, दुसरा आहे विसरॅलिस आणि तिसरी जी ब्रँच आहे त्याचं नाव आहे ब्रँचियालिस. पहिले आहे ते म्हणजे लॅटरॅलिस. लॅटरॅलिस जी ब्रँच आहे ते आपल्याला पोस्टीरियर साईडकडे गेल्यासारखे दिसते, पाठीमागे गेल्यासारखे दिसते. लॅटरॅलिस विच इज हॅविंग द कनेक्शन विथ द लॅटरल लाईन कॅनल. स्कॉलर म्हणजे काय, लॅटरल लाईन कॅनल्स आहे. पोवरनं तयार झालेली लॅटरल लाईन जी असते, लॅटरल लाईनपासून परत कॅनल तयार होतं आणि ते कॅनलला कनेक्टेड असले जी काय ते अन्य नर्व्ज आहे त्याचं नाव आहे लॅटरॅलिस. लॅटरल लाईन कनेक्शन, लॅटरल लाईनशी कनेक्टेड असले लॅटरॅलिस. त्यानंतर आहे विसरॅलिस. जे विसरल ऑर्गन्स आहेत त्या विसरल ऑर्गन्सशी कनेक्टेड असलेली जी ब्रँच आहे त्याला विसरॅलिस म्हणतात. ज्यामध्ये ही कनेक्टेड असेल कुठं हार्टशी कनेक्टेड असेल, डायजेस्टिव्ह पार्ट, एलिमेंटरी कॅनल जो पार्ट आहे, डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, त्यावेळेला डायजेस्टिव्ह सिस्टमचे वेगळे पार्ट आहे त्याला कनेक्टेड असणारी विसरॅलिस. आणि जे हार्टशी पण कनेक्टेड असेल त्याला विसरॅलिस म्हणतात. आणि आणखीन एक ब्रँच आहे त्याचं नाव आहे ब्रँचियालिस. त्यामध्ये परत ब्रँचियालिस मी आधी सांगितल्याप्रमाणे राहिले जे काही 4 गिल्स आहेत, गिल नंबर 2nd ते 5th याला कनेक्टेड असलेली जी काय ब्रँच आहे वॅगसची, 10th क्रॅनियल नर्व्हची, त्याला ब्रँचियालिस म्हणतात. त्या ब्रँचियालिस जे आहे त्या ब्रँचियालिसचे परत 3 ब्रँचेस होतात. प्रत्येक ब्रँचियालिसचे परत 3 सब डिवायडेशन झाले, फर्दर ब्रेक्स इंटू 3 ब्रँचेस. त्यामध्ये एक आहे प्रीट्रमॅटिक. अँटेरियर साईडकडनं आपल्याला प्रत्येक गिलच्या अँटेरियर साईडकडनं अराईज झालेली प्रीट्रमॅटिक, पोस्टीरियर साईडची कनेक्टेड असलेली पोस्ट्रमॅटिक आणि मध्यभागामध्ये येणारे फॅरेंजियल. अशा प्रकारचे 3 ब्रँचेस आहेत. म्हणजे ब्रँचियालिस परत 3 ब्रँचेस सब ब्रँचेसमध्ये डिवाईड झालेलं आहे. त्यामध्ये एक आहे प्रीट्रमॅटिक, दुसरं आहे पोस्ट्रमॅटिक, तिसरं आहे फॅरेंजियल. तर ही होती 10th क्रॅनियल नर्व्ज, ज्याचं नाव आहे वॅगस. अशा प्रकारे एकूण 10 क्रॅनियल नर्व्ज आहेत ज्याला रोमन नंबर दिलेले आहेत 1 to 10. त्यामधले एक 0 नंबरची क्रॅनियल नर्व्ज आहे त्याला नाव आहे टर्मिनल. फर्स्ट ऑल्फॅक्टरी, सेकंड ऑप्टिक, थर्ड ऑक्युलोमोटर, फोर्थ ट्रॉक्लियर, 5th ट्रायजिमिनल, 6th ॲब्ड्युसन्स, 7th फॅसियल, 8th ऑडिटरी, 9th ग्लॉसोफॅरेंजियल अँड 10th वॅगस. अशा प्रकारे एकूण 10 क्रॅनियल नर्व्ज आपल्याला स्कॉल्डरमध्ये दिसतात. तर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.